नमस्कार, स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आरीवर्कच्या आपल्या फ्री क्लासेसमध्ये। आजच्या दिवशी आपण पाहणार आहोत आरीवर्क हे कोणत्या ब्लाऊज पीसवर करता येतं आणि ते ब्लाऊज पीसवरती कसं करायचं हे आज आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर हे पहा, आरीवर्क करण्यासाठी असा कपडा मिळतो आणि ह्या ज्या 3 लाईन्स आहेत याच्यावरून हा कपडा कोणत्या क्वालिटीचा आहे ते आपल्याला समजतं। याच्यामध्ये सिंगल लाईन, डबल लाईन आणि 3 लाईन अशा 3 क्वालिटीजमध्ये हा कपडा मिळतो। सिंगल लाईनचा कपडा खूप हलका असतो, पातळ असतो आणि त्यानंतर 2 लाईनचा आणि 3 लाईनचा कपडा त्यापेक्षा अधिक चांगला असतो। तर आपलं जे ब्लाऊजचं कटिंगचं माप आहे ते आपल्याला कापडावरती ठेवून अशा पद्धतीने चॉकने ते आखून घ्यायचं आहे आणि घडी करून दुसऱ्या बाजूला सुद्धा हे असं या पद्धतीनं उठवून घ्यायचं आहे की जेणेकरून पूर्ण आकार तयार होईल। आणि या आकाराच्या 2 ते 3 सेंटीमीटर अंतर सोडून आतल्या बाजूने आपल्याला आरीवर्क करायला घ्यायचं आहे। त्यासाठी रिंगवरती आधी या पद्धतीनं कापड ठेवून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित स्ट्रेच करून लावून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं आरीवर्क अगदी व्यवस्थित होईल। कुठेही लूज पडू द्यायचं नाही आहे। हे अशा पद्धतीनं अगदी टाईटली लावून घ्यायचं आहे। हे पहा, या स्क्रूच्या मदतीने आपण ही रिंग एकदम टाईट करून घेणार आहोत। कपडा अगदी ताणून घेणार आहोत, म्हणजे आरीवर्क अगदी व्यवस्थित होईल आणि लूज पडणार नाही। आता हे कापड लावून झालेलं आहे आणि आता ही जी मागच्या गळ्याची लाईन दिसत आहे त्याच्या थोडंसं आतमध्ये आपल्याला टेपनं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि लाईन्स आखून घ्यायच्या आहेत आणि त्या लाईनवरतीच आपल्याला आरीवर्क सुरुवात करायची आहे, म्हणजे मग तेवढा भाग शिलाईमध्ये जातो आणि आपला ब्लाऊजचा आकार चुकत नाही। त्यासाठी अशा पद्धतीने मार्किंग करून आपल्याला ही लाईन आतल्या बाजूने आखून घ्यायची आहे। हे पहा, अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने आपण ही लाईन आखून घेणार आणि याचवरती आरीवर्कला आपण सुरुवात करणार आहोत। आता ही रिंग आपण स्टँडला लावून घेणार आहोत। स्टँडला अगदी व्यवस्थितपणे ही रिंग लावून घ्यायची। बघा, इथे दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने आपल्याला रिंग लावून घ्यायची आहे आणि आता आपण आरीवर्कला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आधीच आपण एखादी डिझाईन बघून ठेवायची किंवा जे आपल्याला करायची आहे ती या कापडावरती चॉकने काढून घ्यायची किंवा व्हाईट पेन्सिलने काढून घ्यायची आणि त्यानंतरच आपल्याला आरीवर्कला सुरुवात करायची आहे। आता हे पहा, वरच्या बाजूने सुद्धा आपण अर्धा इंच जागा सोडणार आहोत, म्हणजे ही शिलाईमध्ये जाईल आणि त्यापासून खाली आपण आरीवर्क सुरू करणार आहोत।
सर्वात आधी आपण स्टिच चेनने हा आकार तयार करून घेणार आहोत. याच स्टिच चेनने आपण 2 किंवा 3 लाईन्समध्ये हा आकार तयार करून घेऊ शकतो, किंवा तुम्हाला पाहिजे तर छोटे बीड्स आणि मोती यांचा वापर करून सुद्धा तुम्ही हा आकार तयार करून घेऊ शकता आणि तिथून पुढे बाकीची जी डिझाईन आहे ती तयार करून घेऊ शकता. सिंगल स्टिच चेन तयार झालेली आहे. आता याच्या बाजूने आपण उरलेली डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी छोटे शुगर बीड्स यूज करणार आहे आणि त्याची दुसरी एक लाईन इथे तयार करून घेणार आहे.
या पद्धतीनं शुगर बीड्सची आणखीन एक लाईन तयार करून घ्यायची, म्हणजे ही बॉर्डर लाईन तयार होईल. आणि त्याच्या बाजूनं नंतर आपल्याला व्हाईट पेन्सिलनं जी डिझाईन आहे ती काढून घ्यायची आहे, किंवा जर तुम्हाला ट्रेस करता येत असेल ट्रेस पेपरने ती ट्रेस करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर त्याच्यावरती बीड्स वापरून ती आरी वर्कने तयार करायची आहे. हे पहा, या पद्धतीनं ही डिझाईन मी व्हाईट पेन्सिल वापरून काढून घेतलेली आहे. आणि आता याच्यावरती आपण आरी वर्क करणार आहोत. हे पहा, इथे फुलाची डिझाईन आहे म्हणून मध्यभागी कुंदन चिकटवलं आहे B7000 ग्लू वापरून. हे अशा पद्धतीने जिथे जिथे फुलाची डिझाईन आहे तिथे तिथे हा कुंदन मध्यभागी लावून घेतलेला आहे. आणि याच्यानंतर आपण ही फुलाची डिझाईन तयार करणार आहोत. त्यासाठी इथे मी पिंक कलरचा सिल्कचा थ्रेड घेतलेला आहे आणि तो साध्या सुईमध्ये ओवून घेतलेला आहे. आणि त्याच्या मदतीने आपण अशी ही फ्रेंच नॉट बनवणार आहोत आणि फुलाची डिझाईन तयार करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीनं आपल्याला या कुंदनच्या भोवती हे पिंक कलरचे नॉट बनवून घ्यायचे आहे सर्व बाजूने. यानंतर याच्या बाजूने स्टोन चेन लावून घेणार आहोत. B7000 ग्लू वापर करून इथे ती चिकटवून घ्यायची आहे व्यवस्थित. आणि त्यानंतर सुकवून झाल्यानंतर पुन्हा बाकीचं आरी वर्क करायला घ्यायचं आहे. यानंतर आपण मधले जे फुलांचे वेल आहेत आणि जे फुलांचे छोटे बुट्ट्या आहेत त्या तयार करून घेतलेल्या आहेत. आणि त्यानंतर ही डिझाईन अशी दिसत आहे. हे पहा, समान अंतरावरती ही डिझाईन तयार करून घेतली आहे. आता यानंतर आपण जे मधला वेल आहे त्याच्या भोवती डिझाईन तयार करणार आहोत, म्हणजे तो भरून दिसेल आणि खूप छान लुक येईल. हे पहा, इथे असं पानांची फुलांची अशी डिझाईन आपण तयार करून घेणार आहोत शुगर बीड्स किंवा कट बीड्स वापर करून. हे या पद्धतीनं आपल्याला तयार करून घ्यायचं आहे.
आता आपली डिझाईन ही अशी दिसत आहे. आता यामध्ये आपण थोडासा डिझायनिंग एलिमेंट टाकणार आहोत. या फुलांच्या मध्ये जे छोट्या बुट्टे आहेत त्याच्यामध्ये आपण आणखीन मोती आणि एक राईस बीड यांचा वापर करून या पद्धतीने ते भरून घेणार आहोत, म्हणजे आणखी छान लुक येईल. आणि हे पूर्ण झाल्यानंतर ही डिझाईन आणखीनच सुंदर दिसणार आहे. तर हे पहा, या पद्धतीने आपली फुलांची डिझाईन खूप सुंदर दिसत आहे. आणि आता आपण बॅक साईडला काही समान अंतरावरती या छोट्या बुट्ट्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत. त्याच्यामुळे आणखीनच सुंदर दिसत आहे. तर अशा पद्धतीने ही सुंदर अशी ब्रायडल ब्लाऊजची डिझाईन आपली तयार झालेली आहे. आता यानंतरच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत याच्या स्लीव्सची डिझाईन कशी तयार करायची आहे आणि त्याला लटकन कसे लावायचे असतात ते सुद्धा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.